आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची घोषणा कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून झाली नव्हती, निधी पण या ठिकाणी मंजूर झाला नव्हता। नुसतं शेतकरी बांधव बातम्या ऐकू कंटाळले होते, परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा दिलासादायक निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर आता पूर्ण या ठिकाणी झाले आहे, मंजूर झाले आहे। आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास शेतकरी बांधवांनो 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातूनच तुम्हाला आता डायरेक्ट पीक विमा मिळत आहे। गेल्या कित्येक या ठिकाणी महिन्यापासून शेतकरी आंदोलन देखील करत होते, आम्हाला पीक विमा का मिळत नाही। बघा, भरपूर शेतकरी अशा आहेत ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत पीक विमा भेटला नाही, फक्त 25% शेतकऱ्याला पीक विमा भेटला। आता ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे त्या शेतकऱ्याला आता दिलासा मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 25% पण पीक विमा भेटला नसेल तर तुम्हाला आता 100% पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही, लक्षात ठेवा। फक्त या ठिकाणी काहीच निवडक जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार। तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार? बघा, सरकारने यासाठी पहिली यादी आज जाहीर केली। पहिल्या यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश आहे। आता बघा, या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा 100% जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते 14 जिल्हे? बघा, अगदी आपण 2 मिनिटांमध्ये पाहून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा। आता हेक्टर किती मिळणार हे देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। बघा, थोड्याच वेळामध्ये 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे भले मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते। बघा, ह्या परिस्थितीमुळे आता सरकारने बघा कोट्यवधी निधी या ठिकाणी मंजूर करून दिला आहे आणि तो आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता पीक विमा मिळत आहे। बरं, मग पीक विमा किती वाजता जमा होणार असा या ठिकाणी शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। अगदी शेतकरी बांधवांनो, 2 तासामध्ये पण तुम्हाला पीक विमा जमा होणार आणि काही शेतकऱ्याला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पीक विमा जमा होणार। बघा, काही शेतकऱ्याला 2 तासानंतर तर काही शेतकऱ्याला रात्रीच्या 12 वाजेनंतर पीक विमा जमा होणार। आता महत्त्वाचं आहे, बघा तुम्हाला पीक विमा कधी मिळणार? शेतकरी बांधवांनो, बघा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज पण येणार आहे, त्यामुळे मोबाईलवर लक्ष ठेवा। बघा, जर सरकारच्या माध्यमातून बघा तुम्ही विचार करत होता की आम्हाला पीक विमा कधी मिळणार, परंतु निर्णय झाला, जर सरकारने ठरवलं तर 2 तासामध्ये देखील संपूर्ण 14 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि काही तांत्रिक कारणास्तव रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुद्धा वितरण करण्यामध्ये येऊ शकते। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्र असो किंवा दिवस असो अगदी 2 तासाने तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम मिळणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा नेमकं कोणता आहे आणि रक्कम किती मिळणार? शेतकऱ्याला वाटत होतं आम्हाला पीक विमा खूप कमी मिळणार, परंतु या ठिकाणी सरकारने आता शेतकऱ्याला दिलासा दिला आहे। शेतकरी बांधवांनो, बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता
किंवा या ठिकाणी कमी भेटला होता त्यांना आता 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू लागला आहे. तुम्हाला वाटत असेल एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार आहे, कशामुळे मिळणार आहे, तर बघा त्याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलं. ते म्हणजे की बघा 2022-23 आणि 2024 बघा या मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा रखडला होता. तोच पीक विमा आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे. परंतु शेतकरी बांधवांना बघा हा निधी सर्व केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यामध्ये आला आहे. म्हणजे बघा केंद्राकडून तुम्हाला आता पीक विमा मिळत आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आता राज्य सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग बघा तुम्हाला या ठिकाणी निधी भेटला नव्हता मागे 25% पीक विमा कायला भेटला नाही. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी सरकारवर नाराज होते. हे या ठिकाणी सरकारला कळले. आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपले देशाचे बघा सरकारने या ठिकाणी सांगितलं बघा या ठिकाणी वितरण होणार. तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी वितरण तर होणार, परंतु शेतकरी बांधवांनो स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ यांनी देखील आज या ठिकाणी स्वतः तारीख सांगितली आहे. आणि आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या ठिकाणी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडायचे या ठिकाणी आज सांगितलं आहे. न्यूज देखील खूप या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आले आहे पीक विम्याबद्दल, परंतु ओरिजिनल अशी माहिती कोणीही सांगितली नव्हती. आता तुम्हाला खरी अपडेट आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. आता महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी बघा यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आता महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे याची पण यादी आज सरकारने जाहीर केली. बघा 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा येणार आहे आणि आता याद्या पण जाहीर झाल्या आहे. बघा उद्या पुन्हा वितरण होणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो एक मात्र लक्षात ठेवा टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे बघा. आणि या ठिकाणी टप्प्याटप्प्यानेच पैसे शेतकऱ्याला मिळणार आहे. हा पीक विमा आता बघा सरकारने तर मंजूर केला, परंतु ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झाला बघा त्यांना पण या ठिकाणी खूप मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधव आज खुश होणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आणि या ठिकाणी आज 14 जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे. बघा पहिलाच टप्पा आहे बघा. परंतु ज्या शेतकरी काही असे होते ज्यांना काही पीक विमा भेटला होता काही भेटला नव्हता, परंतु सरकारने काल देखील काही शेतकऱ्याला पीक विमा जमा केला. परंतु बघा आज पहिल्या टप्प्यामधील 14 जिल्ह्यांची यादी सरकारने दिली आणि या जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याला काही वेळातच पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा देखील पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा असं का होणार बघा लक्षामध्ये घ्या. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल भेटला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत देखील रक्कम मिळणार. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना काल बँकेच्या खात्यामध्ये 52,000 रुपये पण आल्याचं स्पष्ट झालं. काहींना 49 तर काहीला 50,000 रुपयांपर्यंत रक्कम पोहोचली आहे. आता फक्त 14 जिल्ह्यामध्येच हा पीक विमा सोडण्यामध्ये येत असल्याचं सरकारने जाहीर केलं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 39 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये वितरण या ठिकाणी पार पडलं. शेतकऱ्याला वाटत होतं पीक विमा 10,000 किंवा 15,000 आम्हाला येईल, परंतु बघा आता केंद्र सरकारकडून गेल्या 3 ते 4 वर्षाचा राहिलेला पीक विमा सर्व एकत्रित म्हणजे की 50 ते 40 ते 30,000 रुपयांचं देखील वितरण करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आपल्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो तुमच्या शेती पिकांचे गेल्या 3 वर्षामध्ये बाजरी पिकाचे जर नुकसान झाले असेल तर बघा त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे. बघा त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा
अशा सर्व पिकांसाठी सरकारने आज यादी जाहीर केली. जवळजवळ 35 पिकाची नोंद यामध्ये आढळून आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस. बघा, या पिकांना सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय केला. सोयाबीनला सुद्धा पीक विमा मिळणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे जमा होणार, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे समजणार आहे. आता बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावे असे आदेश दिले. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज पुन्हा 14 जिल्ह्यांचा नंबर बघा सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता लक्षात ठेवा, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणते शेतकरी यामधून अपात्र ठरले आहे याची पण माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. 2 मिनिटांमध्ये आपण माहिती सांगत आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे. सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलाच नव्हता आणि सरकारला परत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले होते. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या आहे. या 12 बँकामध्ये जर का तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा येणार आहे. सरकारने फक्त 12 बँकांना आज प्राधान्य दिलं आहे, कारण हा पीक विमा डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडण्यामध्ये येत आहे. जर तुम्ही या 12 बँकां सोडून इतर बँकामध्ये खाते उघडले असेल तर तुम्हाला पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण देखील येईल. बघा, लक्षात ठेवा, आलेल्या माहितीनुसार लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे देखील सांगण्यामध्ये आले आहे. त्यामुळे आता तुम्ही लक्ष देऊन बघा कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडणार आहे. आणि बघा, आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे अशी माहिती सध्या सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे शेतकरी बांधवांनो, आणि लक्षपूर्वक बघा. आता या ठिकाणी पीक विमा सोडण्यासाठी 12 बँका सरकारने निवडल्या आहे. आता कोणत्या 12 बँका आहे बघा, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक बघा, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया. आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा. बघा, जवळपास या ठिकाणी 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घोटाळे झाले. बघा, ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, केनालच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विम्याचा फॉर्म भरला, त्यांना आज पीक विमा मिळणार नाही. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते बघा. सरकारच्या माध्यमातून याद्या जाहीर झाल्या आहे आणि या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार. आता बघा, सरकारने पहिला जिल्हा सांगितला आहे अकोला. बघा, त्यानंतर नांदेड, त्यानंतर वाशिम. बघा, तो झाल्याच्या नंतर यवतमाळ, त्यानंतर लातूर. बघा, आता या ठिकाणी लातूरमध्ये पण निधी येणार. त्यानंतर बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या भागामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर तुम्ही बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी बघा या भागामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं देखील मानावे लागेल. कारण की बघा, याच भागामध्ये निधी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, एक काम तुम्हाला तात्काळ करायचं आहे. हे काम जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार नाही.
सरकारने सांगितलं आहे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर अडचण येणार. ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विमा जमा होणार. बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या अपडेट पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.